थांबू. आता झालं ते लाल बस झाला. तू एकटा चालू का जरा एकटी मोटर चालू चालू करावं तू. अहो 6 मोठे चालतात डिपो 6 मोठे चालतात त्या काय झालं की झालं की नाही दिवस लागत कोण जबाबदार आहे त्या गोष्टीचा हा मग दादा काय मला बोललो की नाही चला पाणी जास्तीत जास्त अडचण मित्र असे आता कधी हप्ता काही माहित नाही आता हप्ता हप्ता ते हप्ता का माहित एक माझा हंडा आहे बघा हाय हाय कोणाचे बारा महिन्यावर इफेक्ट आहे बघा उद्या मला 15 रुपये लागतात. 2 म्हणा 5 रुपये आहे. 2 तरी म्हणा 15.
इकडे. पाण्याची परेशानी. हॅलो फ्रेंड्स, जय शिवराणा. सर्वांचं माझ्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांचं आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जे कोणी नवीन आहे त्याने आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, जेणेकरून आमचे फॅमिली ब्लॉग्स आणखी नवीन व्हिडिओ, त्याचबरोबर नवीन अशी छानशी माहिती तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर आमचे शॉर्ट्स रील हे सुद्धा असतात. हे तुम्ही आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाबा दुष्काळ कशा प्रकारचा असतो आणि ऊन कसं असते. हे प्रत्येक जे खेड्यामध्ये असतील, खेड्यामधले जे व्यक्ती असतील, जे तरुण मंडळी असतील, त्यानंतर शेतामध्ये जी काम करणारी तरुण मंडळी आहे त्यांना उन्हाचा स्वभाव माहिती असतो. ऊन कसं लागतं हे सर्व तुम्हाला म्हणजे यांना सर्वांना माहिती असते. आणि जे शहरामध्ये असतात हे शहरामध्ये यांना ऊन कसं असतं काही माहिती नसते, कारण की थोडंसं जाणवतं आहे, परंतु असं कडक उन्हाळा आपल्यासारखा यांना जाणवत नाही. म्हणजेच तुम्ही बघू शकता की बाबा आत्तापर्यंत जी पाण्याची टंचाई होती तेच पाण्याची टंचाई आजसुद्धा आहे. आणि आज आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की बाबा पाण्याचा अनेक प्रश्न असेल, त्या ठिकाणी अनेक पाण्यासाठी अनेक प्रॉब्लेम असतील. ते प्रॉब्लेम आणखीन कोणत्याही गावामध्ये सुटलेले नाहीत. त्याचबरोबर आपण पाहतच असाल की बाबा आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी पाण्याची टंचाई राहतच असते. तसंच आमच्या गावात पण सुद्धा तेच झालेलं आहे. आमच्या गावातली जी पाणी टंचाई आहे ती पाणी टंचाई इतर कोणत्याही गावात नसेल असं आम्हाला वाटते. कारण की आता बघा ही जी ऊन आहे, हे ऊन 45° तापमानावर हे ऊन आहे. म्हणजे याच उन्हामध्ये राहून पाण्यासाठी वणवण करावं लागते. आणि त्याचबरोबर वणवण करावं बाबा, होय तिथं पाणी असेल तर वणवण करावं, परंतु जिथं पाणी नाही तिथं वणवण करूनसुद्धा काही फायदा होत नसतो. आत्ताच तुम्ही बघितलं बाबा ज्याप्रमाणे हापशाला पाणी येत नाही, बोरचे पाणी आटलेले आहेत, त्यानंतर विहिरीचं पाणी आटून गेलेलं आहे, त्यानंतर जे नळे वगैरे असतील त्या नळाचं पाणीसुद्धा म्हणजे बोरला विहिरीला पाणी नसल्यानंतर नळाला पाणी येऊ शकत नाही तुम्ही. आणि जे हापसा आहे ते हापशामधलं सुद्धा पाणी आटून गेलेलं आहे. म्हणजेच याचं प्रमाण म्हणजे झाडे तोडणे. जी अत्यंत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडत असतात त्याच ठिकाणी दुष्काळ जाणवत असतो आणि त्याच ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. आणि त्याचमुळे अनेक गावाला तसेच अनेक खेड्यापाड्याला अनेक जे पाण्याचा प्रश्न असेल तो पाण्याचा प्रश्न उद्भवत असतो आणि तोच पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो आणि तो पाणी प्यायलासुद्धा आपल्याला मिळत नाही. म्हणजे पाणी आहे तरच जीवन आहे. त्यासाठी आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत. आणि प्रत्येक खेड्यातल्या व्यक्तींना माझी कळकळीची विनंती आहे की बाबा असे आपणाला दिवशी पाहायला मिळतात. असं जर आपणाला दिवस पाहायचे नसेल तर आपण सर्वांनी एक व्यक्ती 2 झाड लावले पाहिजे. तरच आपणाला जो पाण्याचं टंचाई असेल, पाण्याचा प्रश्न असेल, असा पाण्याचा प्रश्न, पाण्याची टंचाई उद्भवू शकणार नाही आणि यांची आपणाला जाणीवसुद्धा होणार नाही. जास्तीत जास्त आपल्या भागामध्ये पाणीच पाणी राहू शकते. आमच्या गावामध्ये पाणी नाही, काहीच नाही. बघू शकता हा का कशा प्रकारचा आमची जी समस्या आहे, म्हणजेच आमची खेड्यापाड्याची जी समस्या आहे ती समस्या अत्यंत गांभीर्याची समस्या आहे. आणि त्या समस्येमुळे अनेक जण नाराज होऊन गेलेले आहेत. बघा प्रत्येक गावामध्ये पाणी असल्यानंतरच त्या व्यक्तींचं जीवन सुखी आणि समृद्धी राहू शकते. सुखी समृद्धी त्याच ठिकाणी राहू शकते. परंतु पाणी आहेच तरच आपलं खरं जीवन आहे. जर ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी आपलं जीवन चांगलं नाही असं मला वाटते. कारण की प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार पाणी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक मानवाला, प्रत्येक सजीवसृष्टीला पाणी आवश्यक असते. जर पाणी नसेल तर ही जीवसृष्टी आणि त्याचबरोबर ही जी सजीवसृष्टी आहे हे सजीवसृष्टी पृथ्वीवरची नाहीशी होती आणि त्याचबरोबर आपलं जीवन संपुष्टात येत असते. नेमकं बघू शकताय बाबा अशा प्रकारची आमच्या गावामधली पाण्याची टंचाई आहे. आणि त्याच अशी पाण्याची टंचाई कधी उद्भवत नव्हती, कारण की अनेक व्यक्ती
शेतीसाठी म्हणा, आपल्या जागेसाठी म्हणा, आपल्या राहणीमानासाठी आणि त्याचबरोबर आपल्या सोयीसुविस्कारासाठी झाडे तोडतात. त्यामुळे झाडे तोडल्यामुळे जे पाण्याची टंचाई आहे ते पाण्याची टंचाई निर्माण होत असते आणि त्याचबरोबर हिर असेल, बोर असेल, हापसा असेल, नळे असतील, अशा प्रकारचे वेगवेगळे आडा असतील, वेगवेगळ्या ठिकाणची जी पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचमुळे आपल्याकडचं जे पाणी आहे ते पाणी संपुष्टात येऊन नाहीसं पाणी होऊ शकतं आणि त्यामुळे पाण्याच्या वेळेस आपली मदत कोणीहीसुद्धा करू शकत नाही. कोणते राजकारणामधले लोक करू शकत नाहीत, कोणते सरपंच करू शकत नाहीत, कोणते अधिकारी करू शकत नाहीत, कोणच करू शकत नाही. त्यासाठी आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे आणि त्याचमुळे झाडे आहे तरच आपलं खरं जीवन आहे. आपण प्रत्येकांना करतो बाबा आम्हाला आमच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आपण मतदान वगैरे करू शकतो, परंतु जर विहिरीमध्ये पाणी नसेल, बोरमध्ये पाणी नसेल, त्याचबरोबर आडामध्ये पाणी नसेल तर ते सरपंच म्हणा, जे राजकारणामध्ये अधिकारी असतील किंवा नेते असतील ते आपणाला पाणी कुठून आणून देणार आहेत. त्यासाठी आपण स्वतःचं काम करायला पाहिजे. त्यासाठी एक व्यक्ती 2 झाड आपण लावलेच पाहिजे. त्यामुळेच आपल्या भागामध्ये जी पाण्याची टंचाई होत असते ते पाण्याची टंचाई निर्माण होत असते. त्याच पाण्याची टंचाईमुळे आपलं जे जीवन उद्ध्वस्त होत असते काही जणांस. त्यामुळे आपण प्रत्येकाने 2 झाडे लावलेच पाहिजे. त्या झाडे लावल्याने आणि व्यवस्थित असे संगोपन केल्यामुळे पाणी, त्यानंतर आपलं जे पृथ्वीवरचं नंदनवन आहे, आपल्या शेजारचं म्हणजे आपला परिसर जे आहे ते परिसर अत्यंत चांगला राहतो आणि त्याच पाण्यामुळे अनेक जणांचे जीवन सुधारले जाऊ शकतात. माझी एवढीच विनंती आहे. आता व्हिडिओच्या शेवटी माझी एवढीच विनंती आहे प्रत्येकाने एक व्यक्ती 2 झाड असे संगोपन केले पाहिजे आणि हाच नारा पाळला पाहिजे आणि त्याचनुसार प्रत्येकाने 2 झाडे लावल्यानंतरच आपल्या ठिकाणी, आपल्या गावामध्ये, आपल्या सभोवताली, आपल्या परिसरामध्ये पाणी कमी पडू शकत नाही आणि विहीर असतील, बोर असतील, आड्या असतील, त्यानंतर जे पाण्याची जे साधने असतील ते पाण्याची साधने पूर्णसा ते पाणी भरून जात असते. म्हणजे यानुसार आपल्याला कळते की बाबा प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यानुसार झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे. यामुळे आपल्याकडं दुष्काळ पडणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याकडचा जो भाग आहे, आपल्याकडचा भाग अत्यंत आनंदी आणि सुखी राहतो. ज्यांना कोणाला आमचा व्हिडिओ आवडला आणि आमच्या व्हिडिओमध्ये खरी आणि सत्य परिस्थिती असते त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि त्याचबरोबर जे नवीन असे व्यक्ती असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आमची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेलच असे आम्ही आश्वासन धरू आणि त्याचबरोबर आपण व्हिडिओला आपल्या स्टॉप करू आणि स्टॉप केल्यानंतरच आणि प्रत्येकाने 2 झाडे लावलेच पाहिजे. बघा, बाय बाय.